हां, तर आता काय होतं बरं का, ग्रीन हाऊस इफेक्ट कोणाला म्हणतो आपण? ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय बरं का, ही पृथ्वी आपली, इथे सूर्य आहे. तर सूर्याची जी काही किरणं असतात, UV रे ज्याला म्हणतो आहे आपण, ते UV रे आपल्या पृथ्वीवरती येतात, बरोबर. पृथ्वीनंतर आल्यानंतर काय बरं का, आपली पृथ्वी जी काही आहेत, आपली पृथ्वी काय करते, जे शॉर्ट वेव्हलेंथवाले जेवढे काही किरणं असतील वरून येत असताना वातावरणामध्ये एक तर नाहीशी होऊन जातील किंवा आपल्या पृथ्वीकडून ॲब्झॉर्ब होऊन जातात. आणि काय होतं बरं का, तो काही किरणं रिफ्लेक्ट होतील आणि काही किरणं ॲब्झॉर्ब होऊन जातील. अशा पद्धतीने मला दिसायला भेटेल. दिवसाला गंमत घडेल. तर दिवसाला काय होत असतं, सूर्याची निघणारी जी काही किरणं आहेत, ते किरणांमध्ये बरेचसे वेव्ह असतात. शॉर्ट लेंथ आणि लॉंग लेंथ वेव्ह दिसायला भेटत असतात. तर वरून येणारे जे काही आहे शॉर्ट लेंथ वरच्या वातावरणामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जात असतात आणि बाकीचे जे काही आहे ते पृथ्वीकडे काय होतील, पृथ्वीकडे जाऊन ॲब्झॉर्ब होतील आणि दिवसाला काय होतील, रिफ्लेक्ट होतील. त्यामुळे आपल्याला दिवसाला बऱ्याचशा वस्तू दिसायला भेटतात. मग दिवसाला बऱ्याचशा वस्तू का दिसायला भेटतात? ड्यू टू द रिफ्लेक्शन. कशामुळे? तर रिफ्लेक्शनमुळे. पण घडतं काय बरं का, दिवसाला टेम्परेचर बरोबर आहे, दिवसाला टेम्परेचर एकदम ओके. पण रात्री काय होत असतं की जे ॲब्झॉर्ब पृथ्वीकडे जे टेम्परेचर ॲब्झॉर्ब झालेलं आहे ते पृथ्वी काय करत असते, इमिट करत असते रात्री. इमिट करत असते रात्री. मग आता काय होतं बरं का, जे इमिट करते रात्री टेम्परेचर, ते टेम्परेचर काय होणार आहे बरं का, ते सरळ इमिट झालेलं टेम्परेचर जे ना, ही पृथ्वी आहे, ही पृथ्वीचं आवरण आहे, हे आवरण आहे पृथ्वीचं. तर पृथ्वीच्या आवरणाच्या बाहेर जर का सगळं जर का ते इमिटेड रे जर का चालल्या गेल्यात, व्यवस्थित समजून घ्या, सूर्याचं जे काही किरणं आहे ते सूर्याची किरणं पृथ्वीकडे ॲब्झॉर्ब झाले, काही दिवसाला रिफ्लेक्ट झाल्यामुळे दिवसाला आपल्याला काहीतरी टेम्परेचर महसूस होतं आणि आपल्याला गोष्टी पण दिसायला भेटतात. पण रात्री काय होतं बरं का, पृथ्वीने जे काही किरणं ॲब्झॉर्ब केलेले आहेत ते रात्री इमिट होत असतात. रात्री इमिट झाल्यामुळे काय होतं, ते जे काय ते किरणं जे की ना अशा पद्धतीने रात्री इमिट होऊन जे की ना सरळ बाहेर निघत असतात. ओके, ते किरणं बाहेर इमिट होत आहेत. पण आपल्याला काय दिसायला भेटतं की पृथ्वीचं जे काही आवरण आहे त्या पृथ्वीच्या आवरणामध्ये बरेचसे जे काही आहेत ना, बरेचसे गॅसेसचे वेगवेगळे हे आहेत. जसे काय कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे. मग आता यांचं काय होतं बरं का, तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये असणारा हा कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन काय काम करतो याच्याबद्दल लक्ष द्या. पृथ्वीच्या वातावरणामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन काय करत असतो, इमिटेड जे की रेडिएशन आहे ते पूर्ण इमिटेड होऊ देत नाही पृथ्वीच्या बाहेर, पूर्ण इमिटेड होऊ देत नाही. तर काही प्रमाणामध्ये जे ना टक्कर खाऊन पुन्हा पृथ्वीवरती करायला लागून देतो, पृथ्वीवरती पुन्हा पाठवून देतो. पृथ्वीवरती पाठवल्यामुळे काय होतं माहिती आहे का, पृथ्वीचं टेम्परेचर जे काय आहे ते पृथ्वीचे टेम्परेचर एक मेंटेन टेम्परेचर राहून जातं. लक्षात आलं? तो मेंटेन टेम्परेचर म्हणजे काय, आता एक बात बघा, जे काही ही पृथ्वी होती, या पृथ्वीने जे ॲब्झॉर्ब केलेलं आहे ते ॲब्झॉर्ब केलेलं जर का समजा रात्री इमिट करते आणि सगळेचे सगळे जर का पृथ्वीच्या आवरणाच्या बाहेर जर चालले गेले तर आपल्याला दिसायला भेटेल की यार आपली पृथ्वी एकदम थंडी होऊन जाईल. इतकी थंडी होऊन जाईल की डायरेक्ट जबरदस्त थंडी होऊन जाईल. किती? -20°C परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला, लक्षात घ्या. ठीक आहे, जिथं भर देतोय परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला, लक्षात घ्या, तिथे स्टार लगेच करून घ्यायचं. मी काय म्हणतोय तुम्हाला, तर मी बोललो काय की जे पृथ्वीचं आपलं आवरण आहे ते पृथ्वीच्या आवरणामध्ये काय होतं आहे, पृथ्वीने ॲब्झॉर्ब केलेले किरणं जे काही आहेत रात्री इमिट होत असतात आणि हे इमिशन जे काही आहे हे इमिशन जे काही आहे पृथ्वीच्या बाहेर जर का सगळे इमिशन जर का चालले गेले तर आपलं पृथ्वीचं टेम्परेचर खूप कमी होऊन जाईल आणि टेम्परेचरमुळे सगळे जे काही आहे सगळे इकोसिस्टीम खराब होऊन जाईल. टेम्परेचर कमीमुळे सगळी इकोसिस्टीम खराब होऊन जाईल, अशा पण दिसायला भेटतं. परंतु निसर्गाने काय बनवले काय की निसर्गामध्ये काही कण असतात, जसं की मिथेनचे कार्बन डायऑक्साईडचे कण असतील, बरोबर का, ते कण असतात. हे कण काय करतात, इमिटेड रेडिएशनला पूर्ण बाहेर जाऊ न देता काही रिफ्लेक्ट करून देतात. त्यामुळे रात्री आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर -20°C न राहता किती, सरासरी ॲव्हरेज 15°C आपल्याला दिसायला भेटत असतं रात्री. दिवसात एकदम ओके, दिवसाची काही बात नाही. तो 15°C, सरासरी 15°C जे काही आपल्याला तापमान दिसायला भेटत असतं. ही कहाणी आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला बरं का, की ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्यासाठी चांगला आहे. का? तो निसर्गाने जे काही आहे, निसर्गाने वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन वगैरे असे पार्टिकलसुद्धा असे गॅसेस मॉलिक्यूल पण वातावरणामध्ये पसरवलेत. तर असे गॅसेस मॉलिक्यूल पसरवल्यामुळे काय होत आहे, हे इमिटेड रेडिएशन सगळेचे सगळे बाहेर जात नाही आहे, राईट का. तो इमिटेड रेडिएशन सगळेचे सगळे बाहेर जात नाही आहे, त्यामुळे आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर मेंटेन होऊन जात आहे आणि याला म्हणतो आपण ग्रीन हाऊस इफेक्ट. मग आपल्याला काय दिसायला भेटलं बरं का, की ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्यासाठी चांगलं आहे. परंतु कधी चांगलं आहे, निसर्गाने जेव्हा हस्तक्षेप केला असेल तेव्हा चांगला आहे. म्हणजे निसर्गाने कार्बन डायऑक्साईड, मिथेन वगैरे निसर्गाने जेवढा पाठवला आहे ना तेवढा आपल्यासाठी चांगला आहे. परंतु जेव्हा मानव पृथ्वीवरती बऱ्याचशा कृती करून कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं प्रमाण वाढवून टाकतो, तेव्हा काय घडतं, आता गंमत बघा. तेव्हा काय घडतं बरं का, तेव्हा जर बघायला गेलात तर खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं प्रमाण होऊन जाणार आहे, बरोबर. तर कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं प्रमाण पृथ्वीच्या वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये झाल्यानंतर काय होईल, जे
इमिटेड रेडिएशन आहेत पृथ्वीने ॲब्झॉर्ब केलेले रात्री इमिटेड रेडिएशन जे काही आहेत ते पृथ्वीच्या बाहेर जाणारच नाही. सगळेचे सगळे काय होतील, या पार्टिकलला टक्कर करून खाली येऊन जातील. त्यामुळे काय होईल बरं का, रात्रीसुद्धा जबरदस्त गरमी महसूस होईल. तर रात्री पण भयानक टेम्परेचर वाढून जाईल. तर टेम्परेचर हे रात्री गरम पडतं आहे, किती बी पंखा लावा तरी पण एकदम जबरदस्त गरमी दिसायला भेटते. तर हा जो काही परिणाम आहे, हा परिणाम आपल्याला दिसायला भेटून जात असतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आपल्यासाठी चांगला असतो जेव्हा निसर्गाने हस्तक्षेप केलेला असतो. परंतु मानव निर्मितीमध्ये काय असतं, मॅनमेड जे काही कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन यांचं प्रमाण जेव्हा वाढून जातं वातावरणामध्ये, तेव्हा इमिटेड रेडिएशन जे काही आहे पृथ्वीच्या बाहेर काही हदपर्यंत पृथ्वीच्या बाहेर जायला पाहिजे होतं आणि काही रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं. पण तसं नव्हता. सगळे जे काही आहेत ना ते रिफ्लेक्ट होऊन जातात आणि पृथ्वी आपली जबरदस्त गरम होऊन जाते. आणि त्याच्यामुळे हा ग्रीन हाऊस इफेक्टमुळे एक परिणाम आपल्याला दिसायला भेटतो, त्याला म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंग. तो काय होऊन जाते, ग्लोबल वॉर्मिंग. तर ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते, ग्रीन हाऊस इफेक्टमुळे होते. पण हा ग्रीन हाऊस इफेक्ट कोणी केलेला, हा ग्रीन हाऊस इफेक्ट कशामुळे झालेला आहे, सो मॅनमेड ग्रीन हाऊस इफेक्टमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत असते. नॅचरली जी काही आपली ग्रीन हाऊस इफेक्ट आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची ग्लोबल वॉर्मिंग होत नाही. त्यामुळे आपल्याला आपली जी पृथ्वी आहे ती उबदार राहते. त्याच्यावरची टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत दिसायला भेटते. लक्षात आलं का रे, पॉईंट कळाला का? नवीन सांगू, बघा लक्षात घ्या बरं, व्यवस्थित समजून घ्या गोष्टी. तो किरण आले दिवसाला, पृथ्वीने ॲब्झॉर्ब केलं, रात्री जे काय आहे इमिट केलं, हे इमिटेड सगळेचे सगळे जर का बाहेर चालले गेलेत ना, तर आपला हालच आहेत काय बरं का, -20 डिग्री सेल्सिअसपर्यंत पृथ्वीचं तापमान जे काय आहे ते कमी होऊन जातं. परंतु पृथ्वीने काय केले, निसर्गाने जे काय आहे कार्बन डायऑक्साईड आणि CH4चं प्रमाण काही ना काही वातावरणामध्ये ठेवले. त्यामुळे सगळेचे सगळे बाहेर न जाता काही जे काय आहे ते रिफ्लेक्ट होऊन जातात आणि रिफ्लेक्ट होऊन आपल्या पृथ्वीकडे येत असतात. त्यामुळे आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर बनून राहतं, रात्री सरासरी 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत बनून राहत असतं, बरोबर. परंतु जर का समजा मानवाकडून जे काय आहे कृती होऊन बरेचसे कार्बन डायऑक्साईड आणि CH4चं प्रमाण जर का वाढलं, तर हे सगळेचे सगळे जे काय आहेत इथल्या इथे आपल्याला दिसायला भेटत असतात. ही घटना आहे, ठीक आहे. मग आता बघू आपण, आता कुठे हां, ग्रीन हाऊस इफेक्ट. तर हे ग्रीन हाऊस इफेक्ट आहेत, ओके. तर एक ग्रीन हाऊस इफेक्ट जी काय ती आकृती जर बघायला गेला तर दिसायला भेटलेली आहे. सूर्याची किरणं येत आहेत, जात आहेत वरती पुन्हा इथं वापस येऊन येत आहेत. तर त्याच्यामुळे पृथ्वी आपली एकदम जबरदस्त गरम होऊन जाते. त्याला म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंग. त्याला काय म्हणतो आपण, ग्लोबल वॉर्मिंग. तर ग्लोबल वॉर्मिंग जो की ना एक परिणाम आहे, जो काही आपला एअर पोल्युटंट आहेत ना, त्या एअर पोल्युटंटच्या वाढीमुळे होणारा हा परिणाम आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतात की कोणते आहेत बरं का, ते कोणते आहेत जे ग्रीन हाऊस इफेक्ट गॅसेस आहेत, ज्यांना आपण ग्रीन हाऊस आता बघा, कार्बन डायऑक्साईड जो काही आहे, कार्बन डायऑक्साईड, CH4 जे की आपण जनरल बोलत आहोत, कार्बन डायऑक्साईड आणि CH4 वातावरणामध्ये असल्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला दिसायला भेटत असतो. जो निसर्गिक जर का असेल तर आपल्यासाठी फायदेचा आहे, मानव निर्मित असेल तर आपल्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट तयार करून टाकत असतो. मग प्रश्न काय विचारतात की ग्लोबल वॉर्मिंग गॅसेस कोणते आहेत बरं का, असा प्रश्न विचारून देत असतात. मग ग्लोबल वॉर्मिंग गॅसेस कोणकोणते असतील ते बघा. ग्लोबल वॉर्मिंग गॅसेसमध्ये जर बघायला गेला तर एक लिस्ट आपण बनवणार आहात, पण जनरल एक बघून घेऊया कोणकोणते. तर CO2 आहे, नंतर CH4 आहे, नंतर वॉटर वेपर आहे, ठीक आहे. तो वॉटर वेपरसुद्धा जो की आहे, वॉटर वेपरचे की कण आहेत ते कण मोठे असल्या कारणाने जे की आहेत, जे की इमिटेड रेडिएशन आहे ते बाहेर न जाऊ देता पुन्हा इकडे रिफ्लेक्ट करून देतात जास्त प्रमाणामध्ये. त्यामुळे आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग दिसायला भेटत असते. तर कार्बन डायऑक्साईड झालं, CH4 झालं, वॉटर वेपर झालं, क्लोरोफ्लोरोकार्बन CFC झालं, नंतर HFC हायड्रोफ्लोरोकार्बन समथिंग HFC, नंतर जो की असतो SF6, याला सर्च करून बघून घ्या काय आहे बरं का, SF6, नंतर SF6 झालं ना, हां, नंतर SF6 NF3 याला नायट्रोजन पर हॅलाइड म्हणतो मी याला, ठीक आहे. तो NF3 म्हणजे काय, नायट्रोजन पर हॅलाइड. तो नायट्रोजन पर हॅलाइड जो काय हवाला, अशा पद्धतीने जनरल मी तुम्हाला काय लिहून दिले, हे तुम्हाला मी ग्रीन हाऊस इफेक्ट करणारे जे काही आहेत हे गॅसेस लिहून दिले. मग ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्यासाठी चांगला पण असतो आणि आपल्यासाठी वाईट पण असतो, आणि कशा पद्धतीने असतो मी तुम्हाला जनरल बात सांगून दिली, ठीक आहे. नंतर आता बघूया आपण, आता पुढे बघायचं काय, हे वाचा. Greenhouse effect is a process in which the radiation from the sun are absorbed by the greenhouse gases, राईट. हां, तर काय होणार आहे बरं का, सूर्याची किरणं जेव्हा इकडून येतील त्या वातावरणामध्ये काय, वातावरणामध्ये बरेचसे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, ते तिकडे एकदा तिकडे ऑब्झॉर्ब करून घेतील किंवा टक्कर खाऊन इमिटेड रेडिएशन जी की ना त्याला ॲब्झॉर्ब करतात. तर त्याच्या प्रॉपर्टी ते बघणार आहेत पुढे. सो रिफ्लेक्टेड बॅक इन टू द स्पेस, दिस इन्सुलेटेड सरफेस ऑफ द अर्थ इज प्रिव्हेंटेड फ्रॉम द फ्रीझिंग, राईट का. तर त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीला गोठण्यामुळे जर असं घडलं नसतं काय मी
तुम्हाला कहाणी सांगितली ना, तसं जर का घडलं नसतं तर खूप सारे प्रॉब्लेम झाला असता. काय बरं का, सूर्याची किरणं आले, इथे ॲब्झॉर्ब झाली, राईट, बाकीचे इमिटेट झाले आणि सगळेचे सगळे जर का बाहेर निघून गेलेत ना, तर आपली पृथ्वी डायरेक्ट गोठून जाईल, राईट का. परंतु जे काही मध्ये असणारे जे काही हे आहेत ते काय करतात, रिफ्लेक्ट करून हे अशा पद्धतीने मग आपली पृथ्वी जी काय आहे फ्रीजिंगपासून वाचते. ओके, प्रश्न तयार केले त्याच्यावरती. सो ग्रीन हाऊस इज मेडर ऑफ द ग्लास. बघा, हा ग्रीन हाऊस अशा पद्धतीचा असतो, असा ग्लासपासून तयार केलेला असतो. त्याच्यावरून आपण ग्रीन हाऊस इफेक्ट आपला ग्लोबली आपण यूज केला गेली, ती टर्म आपण ग्लोबली यूज केली गेली. काय असतं, याच्यामध्ये पिकं लावलेली असतात, सूर्याची किरणं आतमध्ये शिरतात आणि ते किरणं जे काही आहेत मागे जायचा प्रयत्न करतात, परंतु याच्या बाहेर जात नाही किंवा जातील थोड्या प्रमाणामध्ये बाहेर जातील आणि मॅक्झिमम जे आहेत मध्येच रिफ्लेक्ट होत असतात आणि त्यामुळे पिकांना खूप जास्त टेम्परेचर भेटत असतं. ठीक आहे. सो सन रेडिएशन वार्म प्लांट अँड द एअर इनसाइड द ग्रीन हाऊस. ओके, तो काही जे काही पिकं आहेत त्यांना टेम्परेचर खूप जास्त लागतं आणि टेम्परेचर जास्त कसं मिळवायचं, तर ग्रीन हाऊस इफेक्टने ते टेम्परेचर जास्त मिळवायचं. द हीट ट्रॅप्ड इनसाइड अँड कॅन बी इस्केप आउट अँड द वार्म ग्रीन हाऊस विच इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट. आणि जे काही आहे हा ग्रीन हाऊस इफेक्ट प्लांटच्या ग्रोथसाठी आपल्याला दिसायला भेटत असतो. मग आता एक पॉईंट काय बरं का, ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळे जे काय आहे ह्युमन हेल्थवरती परिणाम होईल, परंतु तुम्हाला प्लांटमध्ये जे काही ना प्लांटमध्ये प्रोडक्टिव्हिटी दिसायला भेटेल. का बरं का, कारण की मॅक्झिमम करून जर बघायला गेला तर मॅक्झिमम प्लांट असे आहेत की त्यांच्या ग्रोथसाठी टेम्परेचर जास्त लागत असतं, त्यामुळे आपण असं बोलू शकतो की ग्रीन हाऊस एक तर पहिले जनरल जर बोलायला गेलो तर ग्रीन हाऊस इफेक्टमुळे फायदे काय बरं का, ग्रीन हाऊस इफेक्टचे नॅचरली ग्रीन हाऊस इफेक्ट तर पृथ्वीची फ्रीजिंगपासून वाचते, प्लांटची प्रोडक्टिव्हिटी वाढते. हे 2 पॉईंट मी तुम्हाला सांगितले आहेत. पुढे जाऊ. पुढे बघा. सो इन द ग्रीन हाऊस इन्सिडेंट सोलर रेडिएशन, विजिबल रेडिएशन, पोर्शन ऑफ द इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायलेट रेंजेस आर स्पेक्ट्रम पासेस थ्रू द ग्लास रूफ वॉल्स. तर ते जे काही सांगितले ना पिकांबद्दल, ते ॲब्झॉर्बेड बाय द फ्लोअर अर्थ अँड कंटेंट विच इज वॉर्मर, रिइमिटेड एनर्जी इज लॉंगर वेवलेंथ इन्फ्रारेड रेडिएशन. हां, याचा मिनिंग काय आहे, मिनिंग सांगतो बघा. तो काय बरं का, सूर्याकडून येणारे जे काही हे आहे त्यांची रेडिएशन जर बघायला गेला तर शॉर्ट वेव्ह रेडिएशन आहे, परंतु काचामधून आतमध्ये आल्यानंतर ते प्लांट्स जे काही आहे प्लांट आणि जमीन ॲब्झॉर्ब करून टाकत असते आणि रिइमिट करत असते लॉंग रेंज वेवलेंथ माहिती आहे ना आपल्याला, जसं की विजिबल, इन्फ्रारेड, ते रेडिएशन काय करत असते, वापस रिटर्न पाठवत असते. सो ग्लास अँड द अदर मटेरियल यूज द ग्रीन हाऊस वॉल डू नॉट ट्रान्समिट द इन्फ्रारेड रेडिएशन. सो इन्फ्रारेड कॅन नॉट इस्केप रेडिएशन ट्रान्सफर. बरोबर. आणि त्या काचा आहेत, त्या काचांमधून जे रिइमिट होत आहे ते रिइमिट झालेले काय असतात, इन्फ्रारेड रेडिएशन असतात. तर रिइमिट झालेले इन्फ्रारेड रेडिएशन त्या काचा बाहेर जाऊ देणार नाही, आतमध्येच ते खेळतील, त्यामुळे गरमी वाढेल आणि पिकांची वाढ दिसायला भेटेल. ही किस्सा होता. ठीक आहे. The structure is not open to the atmosphere. Heat also cannot be escaped via convection. So the temperature inside the greenhouse is rises. This known as the greenhouse effect. ओके, तो ते अशी अरेंजमेंट करून टाकलेले की आतमध्ये जेवढे काही सूर्याचे किरणं गेलेले आहेत ते पुन्हा बाहेर जाणार नाहीत, त्यामुळे आतमध्ये टेम्परेचर वाढणार आहेत आणि याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणत असतो. पण हे नॅचरली जर बघायला गेलं तर आता हे सगळं नॅचरली होते, फायद्याचं आहे. पण लोक मानवनिर्मित करून अशापणे त्याचा फायदा पण उचलू शकतात, परंतु ज्याचा जर का बघायला गेला बनवल्यानंतर फायदा आहे, परंतु जर बनवला नाही तर त्याचा नुकसान पण दिसायला भेटत असतो आणि तो नुकसान काय, ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे, बघा. सो ग्रीन हाऊस इफेक्ट. Greenhouse gases are the gases absorb the infrared radiation and create the greenhouse effect. For example, carbon dioxide, chlorofluorocarbon. तुम्हाला मी सांगितले हे बघा, हे आहेत आपले. ठीक, हे वाले. तर हे जर का म्हणजे हे जर का नैसर्गिकरित्या वातावरणामध्ये जर का असतील तर त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार नाही. आपल्या पृथ्वीचं वातावरण उबदार राहणार, 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत रात्री तापमान दिसायला भेटणार आहे. ठीक आहे. परंतु याचं प्रमाण जर का समजा आपल्याकडून वाढलं गेलं तर त्याचा आपल्याला परिणाम दिसायला भेटेल. ग्रीन हाऊसचा परिणाम काय असतो, तो म्हणजे आपला ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे. तर कार्बन डायऑक्साईड, बर्निंग ऑफ द फॉसिल फ्युल्स आणि डिफॉरेस्टेशन जे काय आहे, आता मला तुम्ही सांगा की डिफॉरेस्टेशनमुळे कार्बन डायऑक्साईड जो काय आहे त्याचं प्रमाण कसं वाढेल सांगा रे. हे तर माहिती आहे, कॉमन सेन्स आहे. जंगलतोड झाडामुळे झाडं जे काही आहेत ते झाडं जे काही आहेत झाडं कार्बन डायऑक्साईड काय करत असतात, घेत असतात. परंतु आता झाडं नसल्या कारणाने कार्बन डायऑक्साईड कोणी घेणार नाही आहे, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढून जाईल. ठीक आहे. आणि नंतर काय बरं का, फॉसिल फ्यूलला बर्न केल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये येऊन जाईल. त्या 2-3 कारणामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये वाढून जात असतं आणि वातावरणामध्ये निसर्गाच्या प्रमाणापेक्षा जर का जास्त कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण झालं तर पृथ्वीचं टेम्परेचर खूप जास्त राईज व्हायला लागून जातं, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणत असतो. पुढे क्लोरोफ्लोरोकार्बन. तो क्लोरोफ्लोरोकार्बन आपल्याला माहिती आहे कुठे बरं का,
रेफ्रिजरेटर, सॉल्व्हंट, नंतर जर बघायला गेलं तर इन्सुलेशन फोम झाला, एरोसोल प्रोपेलंट झाला, इंडस्ट्री आणि कमर्शियल युजेस जे काय आहेत यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी क्लोरोफ्लोरोकार्बन यूज करत असतो. त्यांचं जे काही वातावरणामध्ये पसरल्यामुळे ओझोन लेअर डिप्लिशन पण होत असतं आणि आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट पण दिसायला भेटत असतो. ठीक आहे, पुढे जाऊ. नंतर मिथेन माहिती आपल्याला कुठून बरं का, याच्यावरती क्वेश्चन विचारला UPSCमध्ये बघा. मिथेन ग्रोविंग पॅडी म्हणजे काय बरं का, तर भाताची जी शेती असते त्या भाताच्या शेती केल्यामुळे मिथेनचं प्रमाण वातावरणामध्ये वाढत असतं. पॉईंट लक्षात घ्या. एक तर माहिती आहे शेणामधून म्हणा, ऑर्गॅनिक मॅटरमधून म्हणा, त्यांचं डिकम्पोज झाल्यामुळे जे काय आहे मिथेनचं प्रमाण वातावरणामध्ये आपल्याला दिसायला भेटत असतं. जो की मार्शी एरिया आहे, ज्या ठिकाणी दलदलचा एरिया आहे, त्याच्यावरती आपल्याला CH4चं प्रमाण खूप जास्त दिसायला भेटत असतं. हे 2 पॉईंट आपल्याला माहीत होते. CH4 तुम्हाला 87% नॅचरल गॅसेसमध्ये दिसायला भेटत असतो. नॅचरल गॅसेस जो की आपला फॉसिल फ्युल आहे त्याच्यामध्ये 87% मिथेन असतं. परंतु जो काही आपली भाताची शेती असते तर भाताची शेती केल्यामुळे जी काय आहे ना वातावरणामध्ये खूप जास्त मिथेन तयार होत असतो. नंतर पुढे काय, एक्स्ट्रा ऑफ द कॅटल अँड अदर लाईव्ह स्टॉक अँड नंतर वाट टर्मिट्स अँड बर्निंग ऑफ द फॉसिल फ्यूल वूड झालं. वुडलँड फील म्हणजे काय बरं का, तेच जे काही जमिनीमध्ये लोक जे काही दफन वगैरे करतील बऱ्याचशा गोष्टी त्याचं. सो वेटलँड, फर्टिलायझर फॅक्टरी यांच्यामुळे जे काय आहेत यांच्यामुळे मिथेन तयार होत असतो आणि मिथेनचं वातावरणामध्ये आपल्याला वाढ दिसायला भेटणार आहे. एका पर्टिक्युलर निसर्गाच्या रेंजपेक्षा जर का जास्त गेला तर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग दिसायला भेटणार. नायट्रोजन ऑक्साईड, तो नायट्रोजन ऑक्साईड जर बघायला गेला तर आता हा कोणता नायट्रस ऑक्साईड आहे. ठीक आहे, आता हा नायट्रस ऑक्साईड याच्यावरती परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला, मी पुन्हा सांगतो लक्षात घ्या. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जे काय आहे, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कोण मदत करतो बरं का, ते हे तर तुमच्या लक्षात आले 3. पण नायट्रोजन ऑक्साईडमध्ये जर बघायला गेलं तर 3 ऑक्साईड तुम्हाला शिकवलेत. एक म्हणजे नायट्रिक ऑक्साईड, दुसरा म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड आणि तिसरा जो आहे ना तुम्हाला नायट्रस ऑक्साईड, हे 3 शिकवलेत. तर आता परीक्षेमध्ये क्वेश्चन काय विचारतील, इथं नायट्रोजन ऑक्साईड केले बट हा कोणता माहिती आहे का, हा नायट्रस ऑक्साईड आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा बी कोणता परिणाम बरं का, ग्रीन हाऊस इफेक्ट. तर ग्लोबल वॉर्मिंगचा कोणता म्हणतोय मी, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जो काही आपला हरितगृह जो काही आहे त्याच्यामध्ये जर बघायला गेलं टेम्परेचर जे ना राईज होते, बरोबर. टेम्परेचर राईज झाल्यामुळे काय होते, ग्लोबल वॉर्मिंग होते. ग्लोबल वॉर्मिंग होण्यामध्ये हात कोणाचा असतो, N2Oचा असतो. या दोघांचा हात राहत नाही. NO आणि NO2चा हात राहत नाही. UPSCमध्ये अ व ब व क असा प्रश्न तयार झालेला आहे. मग हे काय करतात बरं का, यांचं जर का वातावरणामध्ये जर का वाढ झाली तर यांच्या वाढीमुळे पृथ्वी थंडी होते. काय होते, थंडी होते. याचा अर्थ मी काय म्हणणार की ग्रीन हाऊस इफेक्ट कमी करतात हे दोघं. हे ग्रीन हाऊस इफेक्ट काय करतात, कमी करतात. म्हणजे निसर्गाने जे की वातावरणामध्ये बरेचसे गॅसेस सोडलेले आहेत, ग्रीन हाऊस इफेक्ट जे की आपल्यासाठी पण चांगला आहे आणि पिकांसाठी पण चांगला आहे नैसर्गिकरित्या, तर त्याचा परिणाम कमी करून टाकतात हे. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की नायट्रोजनचे 2 ऑक्साईड जसं की NO आणि NO2 हे 2 ऑक्साईड जे की आहेत ते ग्रीन हाऊस इफेक्टला कमी करतात. आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर जे काय आहेत थंडी करतात, आपल्या पृथ्वीला थंडी करतात. ओके, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की ग्रीन हाऊस इफेक्ट करणारा कोण आहे, N2O आहे. हे दोघं नाही आहेत. आलं लक्षामध्ये. किंवा अमोनिया देतील, तो अमोनियासुद्धा ग्रीन हाऊस इफेक्ट गॅसेस नाही आहे. आलं लक्षामध्ये. तर NO2 अमोनिया हे आपले ग्रीन हाऊस इफेक्ट गॅसेस नाही आहेत. मग कोण आहे बरं का, N2O आहे. पक्का डोक्यामध्ये घालून घ्या, जिथं भर देत आहे तिथं. तो N2O इज अ ग्रीन हाऊस इफेक्ट गॅस. मग आता कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, मिथेन झाला, N2O झाला, कार्बन मोनॉक्साईड झाला, हे आपले ग्रीन हाऊस इफेक्ट गॅसेस आहेत. नंतर ठीक, एवढी बात. आता मी याच्या डिटेलमध्ये सांगणार आहे की बाबा कार्बन डायऑक्साईड कशामधून भेटत असतो आणि ते सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे. क्वेश्चन बनल्यानंतर बघू आपण. मग आता इथं बघा, इथे कुठून बरं का, बर्निंग ऑफ द फॉसिल फ्यूल फर्टिलायझर. आपण एक काम करूया, यांना आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. डिटेलमध्ये एक पॉईंट बघू की कोण कुठून किती भेटतो आणि ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये त्याचा किती हिस्सा आहे. हा पण प्रश्न विचारतात ते. बघा, पहिले मला एक सांगा बरं, तुम्हाला प्रामाणिकपणे हां, तर जो काही मिथेन आहे आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये जर का समजा ग्रीन हाऊस इफेक्टमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत असते आणि ही ग्लोबल वॉर्मिंग जर का ऑब्झर्व करायला गेलात तर ग्लोबल वॉर्मिंग जर का झाली तर त्याच्यामध्ये 11 ते 15% वाटा कोणाचा असणार आहे, मिथेनचा असणार आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये क्वेश्चन आहे म्हणून मी भर देत आहे. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये आली. ठीक आहे. सो 11 ते 15%, तुम्हाला एक तर 15 व्हॅल्यू विचारेल किंवा 11 व्हॅल्यू विचारेल, तो 11 ते 15% मी बोललो. ओके, तर मग आता मिथेनबद्दल आपण डिटेलमध्ये बघून घेतलं. मग मिथेनबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे मिथेन आपला एक ग्रीन हाऊस इफेक्ट आहे आणि याचा वाढ जर का माणसाकडून जास्त झाली तर याच्या वाढीमुळे जे काय आहे याचे परिणाम दिसायला भेटतात ग्लोबल वॉर्मिंग, आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये 11 ते 15% वाटा मिथेनचा आहे. दुसरा पॉईंट उचलतो आता मी, कार्बन डायऑक्साईड. सगळ्यात घातक जो काही आहे
घातक म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू सगळ्यात जास्त प्रमाण. जर का समजा इथं ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, पृथ्वीच्या तापमानामध्ये जबरदस्त वाढ होत आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग जी की होत आहे कशामुळे होईल, ते एकतर मानवांकडून जे की आहेत हे घटक जास्त प्रमाणामध्ये झाले तर ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे. तर मग ग्लोबल वॉर्मिंग होण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा पण वाटा आहे. आता कार्बन डायऑक्साईडचं खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ झाली, ठीक. त्याच्यामुळे मग कशामुळे भेटतो बरं का आपल्याला कार्बन डायऑक्साईड, कुठून भेटतो जर बघायला गेलात तर फॉसिल फ्यूलच्या जाळल्यामुळे. तर फॉसिल फ्यूल जेवढे काही आहेत, कोल बर्निंग, पेट्रोलियम बर्निंग, नंतर नॅचरल गॅसेसचे बर्निंग, तर जेवढे काही फॉसिल फ्यूल्स आहेत त्यांना जाळल्यामुळे, बरोबर. नंतर पुढे डिफॉरेस्टेशन, ही बात आपण क्लिअर केलेली आहे, बरोबर. हां, आता आपल्या वातावरणामध्ये पृथ्वीचं तापमान जबरदस्त वाढते, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. मग या ग्लोबल वॉर्मिंग होण्यामध्ये कोणाचा जास्त वाटा आहे बरं का, वाटा आहे कार्बन डायऑक्साईड. किती, 60%. तो 60% वाटा काय आहे बरं का, कारण की आपल्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणच खूप जास्त वाढून जात असतं, ठीक आहे. तो आपण काय बोलणार बरं का, की 60% जे वाटा जर बघायला गेलो तापमान वाढीमध्ये 60% वाटा आहे कोणाचा, कार्बन डायऑक्साईडचा. आलं लक्षामध्ये का, कारण की त्याचं प्रमाण जास्त आहे, कारण की वापरत त्या गोष्टींचा जेवढा जास्त होत आहे ते आपल्याला दिसायला भेटते. त्यामुळे आपण काय म्हणत असतो, झाडे लावा. झाडे जर का लावले तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण तरी कमी होईल आणि जी ग्लोबल वॉर्मिंग आहे ती ग्लोबल वॉर्मिंग टाळली जाईल. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी काय करायला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी जे काही आहे आपल्या वातावरणामध्ये पसरणारे जेवढे काही कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ग्लोबल ग्रीन हाऊस गॅसेस जे काही आहेत ना, ग्रीन हाऊस गॅसेस, त्या ग्रीन हाऊस गॅसेसचा जो काही प्रमाण आहे ते कमी करायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने. मग कार्बन डायऑक्साईडबद्दल मी तुम्हाला सांगितलं, याचा वाटा किती असतो, तर ग्लोबल वॉर्मिंग जेव्हा होत आहे त्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये 60%चा वाटा आहे कार्बन डायऑक्साईड. हा पॉईंट तुम्हाला ठीक झाला असेल, ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण. दुसरा जर बघायला गेला क्लोरोफ्लोरोकार्बन, तिसरा. तो क्लोरोफ्लोरोकार्बनबद्दल डिटेलमध्ये बघूया. क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून भेट असतो हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सगळ्यात अगोदर क्लोरोफ्लोरोकार्बन कधी यूज केला गेला रे, सांगा पटकन. सगळ्यात अगोदर क्लोरोफ्लोरोकार्बन कधी यूज केला गेला रे, 1928 जनरल मोटार्सकडून जे काही याचा वापर केला गेला. त्याच्यानंतर 1930 सगळ्या पदार्थामध्ये वापर करायला लागलात मग लोक, ठीक आहे. सो रिफ्रिजरेटर, सॉल्वंट, इन्सुलेशन, फोम, एरोसोल जे काही यांच्यामध्ये आपण जे काही ना क्लोरोफ्लोरोकार्बनला यूज करत असतो, ठीक आहे. आता प्रश्न काय विचारतील तुम्हाला, तर क्लोरोफ्लोरोकार्बनबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतील की जे काही आपलं हे आहे, आपण म्हणतो वॉर्मिंग, जो काही आपला तापमान वाढ जी काही आहे, जी आपल्या पृथ्वीचं जे की तापमान वाढत आहे त्या ज्याला वॉर्मिंग इफेक्ट म्हणत आहोत आपण, तर त्याच्यामध्ये जर बघायला गेला तर किती टक्के वाटा आहे बरं का क्लोरोफ्लोरोकार्बनचा, असा प्रश्न पुन्हा इथे विचारला जाईल. त्याच्यामध्ये दिसायला भेटेल 14%. तो काय लिहायचं, 14%. सगळ्यात अगोदर बघा सर, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट होते पृथ्वीचं, त्याच्यामधला वाटा मिथेनचा किती, 11 ते 15. कार्बन डायऑक्साईड किती, 60%, राईट का. म्हणजे जे तापमान वाढते ना ते त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा 60% वाटा आहे आणि मिथेनचा एवढा, ठीक आहे. आणि नंतर जर बघायला गेलं जी तापमान वाढ होते ना त्याच्यामध्ये 14% वाटा कोणाचा आहे, CFC, क्लोरोफ्लोरोकार्बनचा. ओके, 3 पॉईंट लक्षामध्ये आले तुमच्या, ठीक आहे. पुढे जाऊ. आता जे की ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये N2Oचा पण वाटा असतो, तुम्हाला माहिती आहे. N2चा वाटा, नायट्रोजन ऑक्साईडमध्ये कोणता, N2O फक्त, NO आणि NO2 हे दोघं ग्रीन हाऊस गॅसेस नाही आहेत. हे आपल्या पृथ्वीला फ्रीज करायचं काम करतात हे दोघं, त्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस नाही आहेत. अमोनिया पण ग्रीन हाऊस गॅसेस नाही आहे. परीक्षेमध्ये 2-3दा विचारला हा प्रश्न, ठीक आहे. तर आता हे कुठून भेटतो बरं का, N2O आपल्याला. N2O कुठून भेटत असतो, तर तुम्हाला माहिती आहे फॉसिल फ्यूल्सच्या जाळल्यामुळे दिसायला भेटत असतो, राईट. तो फॉसिल फ्यूलला जाळल्यामुळे किंवा जेवढे काही बायोलॉजिकल पदार्थ असतील त्यांना जाळल्यामुळे, ओके. नंतर जर बघायला गेलात तर आपली जी की शेती आहे त्या शेतीमध्ये याचा वापर करत असतात. तो शेतीमध्ये काही केमिकल असतात त्यांचा आपण वापर करत असतो, त्याच्यामध्ये N2O असतो, ठीक. मग आता जे की ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये या N2Oचा किती वाटा आहे बरं का, याचा वाटा असतो 6%. पॉईंट कळतो आहे का रे, तुम्ही जे ना याचा एक पाय चार्ट बनवू शकतात, ठीक आहे. तो 6% याचा वाटा आहे, ओके. 6% वाटा आहे N2Oचा, एवढी बात लक्षात आली. कशामध्ये बरं का, तर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जी तापमान वाढते ना पृथ्वीवरती, ग्लोबल वॉर्मिंग जो होते ना ते, ठीक. तर पुढे जाऊ. आता पुढचा आहे HFC. आपण बघितलं ना की HFC जो काय आहे इथं बघा दिलेला आहे तुम्हाला, की HFC जो काय आहे HFCचा पण आपल्या HFCसुद्धा परिणाम करून जात असतो. तर बघू बरं का HFC. पहिले कार्बन मोनॉक्साईड दिला आहे ना, कार्बन मोनॉक्साईडबद्दल आपण बघून घेऊया. कार्बन मोनॉक्साईड कुठे गेला, कार्बन मोनॉक्साईडबद्दल दिले का, कार्बन मोनॉक्साईडमध्ये इथं पुस्तका माझ्यासमोर ठेवलेलं पुस्तकाचं आहे कार्बन मोनॉक्साईड. तो कार्बन मोनॉक्साईड कुठून भेटतो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे रे. जे की इंधन आहे त्या इंधनाचा अपूर्व जाळल्यामुळे कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती होत असते, ठीक आहे. आता याचं प्रमाण जे काय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये याचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे आपण त्याचा नंबर बी काही देत नाही, ठीक आहे. तो खूप कमी प्रमाणात इथं दिसायला भेटत असतं, ओके. HFCबद्दल सांगून देतो. सो हायड्रोफ्लोरोकार्बन, HFC हायड्रोफ्लोरोकार्बन कुठून तयार होत असतो बरं का. हा हायड्रोफ्लोरोकार्बन कुठे यूज करत असतो, आपण यूज करत असतो कुठे, नायलॉन आहे ना,
नायलॉन, तर नायलॉनच्या उद्योगामध्ये किंवा नायलॉनच्या तयार करण्यामध्ये जे की ना आपण हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर करत असतो. तो नायलॉनच्या याच्यामध्ये आपण हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर करत असतो. जे केमिकल जेवढे प्रोडक्ट असतील, केमिकल प्रोडक्ट जे काही असतील त्या केमिकल प्रोडक्टमध्ये हायड्रोफ्लोरोकार्बनचा आपण यूज करत असतो केमिकल यूज याच्यामध्ये. नंतर जर बघायला गेलात ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पण हायड्रोफ्लोरोकार्बन तो हायड्रोफ्लोरोकार्बन यूज इन द नायलॉन, सो यूज फॉर द मेकिंग दी नायलॉन. नंतर केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापर करत असतात आणि ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर हरे कृष्णा वापर करत असतात. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं, हा झाला. तर याचं प्रमाण पण ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमध्ये याचा परिणाम पण कमी आहे, त्यामुळे टक्केवारी पण इथं दाखवलेली नाही आहे. नंतर पर्टिक्युलर मॅटर, सो पर्टिक्युलर मॅटर जे काही आहेत, त्या पर्टिक्युलर मॅटरमुळे सुद्धा काय होत असते, ग्रीन हाऊस आपलं ग्लोबल वॉर्मिंग तापमान वाढ होत असते. ठीक आहे, तो तापमान वाढ होत असते. ओके, मग आता हे झालं, तो पर्टिक्युलर मॅटरबद्दल लिहा बाबा, फक्त पर्टिक्युलर मॅटर लिहा, पुढचं काही लिहायची जरूरत नाही आहे. पुढे काय बरं का, सगळ्यात डेंजरस परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतील ना, क्वेश्चन सांगतो ऐका. ग्लोबल वॉर्मिंग काय लिहायचं आहे, क्वेश्चन लिहून देतो डायरेक्ट. ग्लोबल वॉर्मिंग करण्यासाठी किंवा ग्लोबल वॉर्मिंग जी झालेली आहे त्याच्यामधला सगळ्यात विषारी घटक कोणता, जे की ग्रीन हाऊस जे काही होता जो काही आपला ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये जे काही आहेत काही कण असे असतात, पण त्यांची वाढ जर का झाली तर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग दिसायला भेटत असते. मग ग्लोबल वॉर्मिंगमधला सगळ्यात डेंजरस कोण, तापमान एवढं वाढते त्या ग्लोबल वॉर्मिंगमधला डेंजरस कोण, तो ग्लोबल वॉर्मिंगमधला सगळ्यात डेंजरस कोण, असा प्रश्न विचारतील तुम्हाला. तो ट्रायफ्लोरोमिथाईल आणि सल्फर फ्लोराईड लक्षात घ्या. हे दोन ट्रायफ्लोरोमिथाईल आणि सल्फर फ्लोराईड हे दोन इतके डेंजरस आहेत. तुम्ही म्हणणार कसे डेंजरस, बरं का सांगतो. इथं समजा आता कार्बन डायऑक्साईडचं बघ ना आपण इथं कार्बन डायऑक्साईड एक अणू घेतला, एक मॉलिक्यूल घेतला आणि यांचा एक मॉलिक्यूल घेतला. तर तुम्ही जर बघायला गेलात ना तर एका मॉलिक्यूलचा परिणाम जर बघायला गेला तर याचं सगळ्यात डेंजरस जो काही आहे ना मला परिणाम दिसायला भेटत असतो. मग तुम्ही म्हणाल की कार्बन डायऑक्साईडचं 60% दाखवत आहेत. सांगायचं तात्पर्य काय आहे की जे की हे ट्रायफ्लोरोमिथाईल आणि सल्फर फ्लोराईड जे काही आहेत ना यांचं वातावरणामध्ये प्रमाण कमी असतं, परंतु प्रमाण कमी असूनसुद्धा हे घातक असतात. प्रमाण कमी जरी असले पण तरीसुद्धा हे घातक असतात. कार्बन डायऑक्साईडसोबत काय कहाणी घडली होती, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होतं, तो प्रमाण जास्त झाल्यामुळे जो काही ग्लोबल वॉर्मिंग जी काही आहेत ना ती कार्बन डायऑक्साईडमुळे आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. यांच्यामुळे आपल्याला कमी दिसायला भेटेल, याच्यामुळे आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग कमी दिसायला भेटेल, परंतु यांचं थोडं जरी प्रमाण वाढलं ना तरीसुद्धा सत्यानाश लागून देईल. तो सांगायचा पॉईंट काय आहे की जो ग्लोबल वॉर्मिंग होत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात विषारी जो काही घटक असतो तो कोणता असतो, आपला ट्रायफ्लोरोमिथाईल आणि सल्फर फ्लोराईड असतो. परंतु यांचं खूप जास्त प्रमाणात जे काही आहे खूप कमी असतं, त्यामुळे त्यांचं एवढं जाणवत नाही. परंतु प्रमाण जर का थोडं बी प्रमाण वाढलं ना तरी सत्यानाश लावून देईल. तो ट्रायफ्लोरोमिथाईल आणि सल्फर फ्लोराईड जे काही आहे ते आपल्याला जे काही आहे कार्बन डायऑक्साईडपेक्षा हजारो पटीने त्याचं जे काही आहे आपल्याला परिणाम जे दिसायला भेटत असतो. ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट जो काही आहे तो आपल्याला जास्त दिसायला भेटत असतो जर काही याचं प्रमाण वाढलं तर. ठीक आहे, तर पुढचा पॉईंट काय बरं का, आता वॉटर व्हेपरबद्दल आपण बघितलं राईट. वॉटर व्हेपर आपल्या जर तुम्हाला प्रश्न विचारला की वॉटर व्हेपर जे की ना वॉटर व्हेपर आपलं पृथ्वीचं जे ॲटमॉस्फिअर आहे त्या पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर व्हेपर किती आहे बरं का, तर पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जर काय बघायला गेलं तर 2% जे काही आहे ना वॉटर व्हेपर आहे. लक्षात घ्यायचा पॉईंट काय सांगतोय. आणि मी तुम्हाला काल एक पॉईंट पण सांगितला रे, काय सांगितला बरं का, आठवते का तुम्हाला मी सांगितला की जो काही आपला पृथ्वीचा स्ट्रॅटोस्फिअर आहे त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये दरवर्षी जे काही आहे 1% काय होत असते, 1% दरवर्षी वॉटर व्हेपरमध्ये राईज होताना दिसायला भेटत असतो. हा पॉईंट मी तुम्हाला सांगितलं होता. आणि वॉटर व्हेपर राईज झाल्यामुळे काय होतं बरं का, हिवाळ्यामध्ये रे, तर हिवाळ्यामध्ये काय होत असतं, ढगं तयार होत असतात. कुठे ढगं तयार होत असतात, हे ढगं जे काय स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तयार होत असतात आणि ढगांना काय चिटकत असतात, जे काही आपले ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स आहेत ते चिटकून जातात आणि त्यामुळे ओझोन डिप्लेशन आपल्याला दिसायला भेटत असते. ही बातमी केली होती. आता मी तुम्हाला काय सांगतोय बरं का, हा वॉटर व्हेपर जो काही आहे आपला वॉटर व्हेपर ग्रीन हाऊस इफेक्टसाठी मदत करतो, परंतु ग्रीन हाऊस इफेक्टचा परिणाम पण आपल्याला माहिती आहे. तर ते म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग. आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये याचा सुद्धा हिस्सा असतो. ठीक, तर वॉटर व्हेपर जे काय आहे वातावरणामध्ये आपल्याला वॉटर व्हेपर 2% दिसायला भेटत असतात. ठीक आहे, सो व्हेपरच्या जर तुम्ही आजूबाजूला बघायला गेलात ना तुम्हाला दिसायला भेटणार नाही, परंतु त्याच्यामध्ये वॉटर व्हेपर आहे. तो पृथ्वीचं जे काही ॲटमॉस्फिअर आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये 2% एवढं काय वॉटर व्हेपर आपल्याला दिसायला भेटत असतं. ठीक आहे, ओके, ही बात झाली. तो अशा पद्धतीने याच्या बाहेर कोणताही क्वेश्चन येणार नाही एवढी आपली गॅरंटी आहे. इथपर्यंत कळालं का रे?
काही गोष्टी रिपीट करायच्या का? ओके हां, तिथं बघा आता आपण कहाणी वाचून घेऊया. सो कहाणी वाचा. सो मेजर कंट्रीब्युटर टू द ग्रीन हाऊस गॅसेस कोणते? फॅक्टरी, ऑटोमोबाईल आणि डिफॉरेस्टेशन. तर जंगलतोड झाल्यामुळे म्हणा, फॅक्टरी वापरल्यामुळे किंवा ऑटोमोबाईल्स जे आहेत ना, यांच्यामधून बरेचसे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ना, ते ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर येत असतात. आणि ग्रीन हाऊस गॅसेस जेव्हा बाहेर आल्यानंतर एकच परिणाम होत असतो, तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा. हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. ठीक. पुढे द इन्क्रीज इन द नंबर ऑफ द फॅक्टरी अँड ऑटोमोबाईल इन्क्रीज इन अमाऊंट ऑफ द ग्रीन हाऊस गॅसेस इन ॲटमॉस्फिअर. तर वातावरणामध्ये जे काय ग्रीन हाऊस गॅसेस जे आहे ना, निसर्गाने जेवढं काही ठेवलं होतं त्याच्यापेक्षा त्याची वाढ जास्त होऊन जात असते. ठीक. पुढे द ग्रीन हाऊस गॅसेस नेवर रेडिएशन टू इस्केप फ्रॉम द अर्थ. या ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण जर का जास्त झालं तर जे रेडिएशन आहे, इमिटेड जे काही रेडिएशन आहेत, इन्फ्रारेड रेडिएशन वगैरे, ज्यांना बाहेर जायचं होतं तर ते पूर्ण कोणी पण बाहेर जाणार नाही. तर कोणीच बाहेर जाणार नाही याचा अर्थ काय? सगळेचे सगळे रिफ्लेक्ट होऊन पृथ्वीवरती येऊन जातील आणि त्याच्यामुळे काय होईल? इन्क्रीज द सरफेस टेम्परेचर ऑफ द अर्थ अँड देन लीड्स टू दी वॉट? ग्लोबल वॉर्मिंग. तुम्हाला कहाणी व्यवस्थित समजली असणार अशी गॅरंटी. पुढे जाऊ. तर पुढे काय बघा, आता कार्बन डायऑक्साईड एक प्रॉपर्टी दिली आहे. कार्बन डायऑक्साईड इज अ मेट्रोलॉजिकली व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बघितले कार्बन डायऑक्साईडच्या खूप साऱ्या प्रॉपर्ट्या, की तो कलरलेस आहे, कलरलेस, टेस्टलेस आणि नॉन पॉयझनस असणारा कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याची डेन्सिटी पण खूप जास्त दिसायला भेटत असते आपल्याला. ठीक आहे. आता हा कार्बन डायऑक्साईडचा काय किस्सा घडतो बघा. कार्बन डायऑक्साईड जो काय आहे एअरपेक्षा डेन्सर आहे, त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं जे की ना प्रमाण जर का वाढलं ना, तर कार्बन डायऑक्साईड जमिनीवरतीच राहतं, वरती जात नाही, ते जमिनीवरतीच राहतं. तो कार्बन डायऑक्साईड जमिनीवरतीच राहत असतं आणि त्यामुळे काय होत असतं, हे किरणं गेलेत का जमिनीवरचे टक्कर खाऊन पुन्हा वापस येऊन जातात. तो परिणाम आपल्याला दिसायला भेटत असतो. ओके. हां. तर कार्बन डायऑक्साईड मेट्रोलॉजिकली व्हेरी इम्पॉर्टंट गॅस अँड इट इज ट्रान्सपॅरंट टू द इनकमिंग रेडिएशन. म्हणजे काय बरं का, वातावरणामध्ये असणारा जो की कार्बन डायऑक्साईड आहे, तर जे रेडिएशन येतात त्या रेडिएशनला येऊ देतो कार्बन डायऑक्साईड, तो त्याच्यासाठी ट्रान्सपेरंट आहे. परंतु जे रिफ्लेक्ट होऊन किंवा इमिटेड होऊन जे जातील ना, त्याच्यासाठी काय बघा, तो त्याची प्रॉपर्टी ती तो कार्बन डायऑक्साईडची. तर कार्बन डायऑक्साईड इज मेट्रोलॉजिकली व्हेरी इम्पॉर्टंट गॅस. इट इज ट्रान्सपॅरंट टू द इनकमिंग सोलर रेडिएशन बट ऑपॅक टू द आउटगोईंग टेरेस्ट्रियल रेडिएशन. आलं का? तर पृथ्वीपासून जे की इमिटेड रेडिएशन आहे त्यांना ऑपॅक असतो, म्हणजे काय, त्यांना जाऊ देत नाही बाहेर, तो बाहेर जाऊ देत नाही, म्हणजे टक्कर खाऊन पुन्हा वापसच येतील मग ते, म्हणजे ही प्रॉपर्टी दिसायला भेटत असते. पुढे काय, ओझोन इज अनदर इम्पॉर्टंट ग्रीन हाऊस इफेक्ट. सो ओझोनसुद्धा काय बरं का, ग्रीन हाऊस गॅस, ओझोनसुद्धा ग्रीन हाऊस गॅस आहे, जे की आपण डिस्कस केलं नाही पण तुम्ही लिहून घ्या. ओझोन इज अनदर. आता हा कोणता ओझोन असेल बरं का, हा ओझोन कोणता असेल, हा ओझोन म्हणजे आपला ग्राउंड ओझोन. लक्षात घ्या, कोणता ओझोनबद्दल बोललो मी, ग्राउंड ओझोन. जो आपल्या पृथ्वीच्या जवळचा जो ओझोन आहे ना, मी त्याच्याबद्दल सांगत आहे. राईट. सो आपल्या वातावरणाचा जो खालचा थरातील जो काही ओझोन आहे, तो सुद्धा आपला ग्रीन हाऊस गॅस असतो. हा पॉईंट ॲड करून घ्या. ठीक. हा पॉईंट पण ॲड करून घ्या. पार्टिक्युलर मॅटर सांगितलं, ट्रायफ्लोरोमिथाइल, सल्फर फ्लोराईड, त्याप्रमाणे जे की आहे ना ग्राउंड ओझोन पण ॲड करून घ्या. ओके. बट इट इज व्हेरी स्मॉल प्रोपोर्शन. पण यांचं प्रमाण खूप कमी आहे, टक्केवारी पण दिसायला भेटत नाही, खूप कमी प्रमाण. पुढे वॉटर वेपर इज ऑल्सो व्हेरिएबल गॅस इन ॲटमॉस्फिअर विच डिक्रीज विथ द अल्टिट्यूड. ओके. तर वॉटर वेपर पण आपल्याला दिसायला भेटत असते. तो आपल्या ग्राउंडच्या लेवलला वॉटर वेपर खूप जास्त दिसायला भेटत असते, जसं की 2% बोललो, तर 2% पण खूप जास्तच आहे. पुढे वॉटर वेपर ऑल्सो डिक्रीज फ्रॉम द इक्वेटर टुवर्ड द पोल. सो वॉटर वेपर ज्याप्रमाणे उंचीनुसार वॉटर वेपर कमी होत जात आहे, त्याप्रमाणे जे काय आहे तर टुवर्ड द पोल, तर इक्वेटरपासून तर पोलकडे जसं जाऊ आपण तसं पण वॉटर वेपरचं प्रमाण आपल्याला कमी दिसायला भेटत असतं. ठीक. सो वॉटर वेपर डिक्रीजेस फ्रॉम इक्वेटर टुवर्ड द पोल. मिथेन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ग्रीन हाऊस इफेक्ट आफ्टर द कार्बन डायऑक्साईड. सो सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असतो, कार्बन डायऑक्साईड. 2 नंबर कोण असतो, मिथेन असतो. सगळ्यात डेंजरस कोण असतो असं जर विचारलं तर डेंजरस कोण असतो, ट्रायफ्लोरोमिथाइल आणि सल्फर फ्लोराईड जे काही नाही, हे ग्रीन हाऊस गॅसेस जे काही आहेत, हे ग्रीन हाऊस गॅसेस सगळ्यात डेंजरस असतात. कशासाठी डेंजरस असतात, तर आपले जे काही हे आहेत ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यासाठी डेंजरस असतात. ठीक. पुढे इथे ग्रीन हाऊस गॅसेस NO अँड नायट्रिक ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. बघा हे इमिशन कॉज ग्लोबल कुलिंग. हे काय करत असतात, ग्लोबल कुलिंग करत असतात थ्रू द फॉर्मेशन ऑफ द OH रेडिएशन अँड डिस्ट्रॉय द मिथेन मॉलिक्यूल कॉन्ट्रेरिंग इफेक्ट ऑफ द ग्रीन हाऊस इफेक्ट. तर ग्रीन हाऊस इफेक्टला कमी कोण करतं, ग्रीन हाऊस इफेक्टला कमी करण्याचं काम कोण करतं, अँटी, राईट का, कमी करण्याचं काम कोण करत असतं, NO आणि NO2. याच्यावरती 100% प्रश्न दिसायला भेटेल. पुढे सो कार्बन मोनॉक्साईड इज अ शॉर्ट लाईव्ह ग्रीन हाऊस इफेक्ट. कार्बन मोनॉक्साईडबद्दल सांगितलं तुम्हाला मी, इट इज लेस डेन्स दॅन द एअर. कार्बन डायऑक्साईड डेन्स असतो, परंतु हा तुलनेने काय आहे, कमी डेन्स आहे. क्लोरोफ्लोरोकार्बनबद्दल स्टोरी बघितली. क्लोरोफ्लोरोकार्बन वेअर पास विया. तो क्लोरोफ्लोरोकार्बनवरती बंदी कोणी आणली होती, कधी आणली होती सांगा रे. क्लोरोफ्लोरोकार्बनवरती सुरुवातीला बंदी कोणत्या कराराने आणली होती, 1987चा कोणता आहे तो मॉन्ट्रियल ॲक्ट करार जो काय आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, त्या ठीक आहे, तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉलने आणलेला आहे. ठीक. ते
तुम्हाला विचारतात ते की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो काय आहे, हा करार हा कोणाच्या रिलेटेड आहे, हा कोणाच्या रिलेटेड आहे, हा ओझोन डिप्लेशनच्या रिलेटेड आहे, याच्यावरती क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. हां, आता काय बरं का, अजून काय बघत आहोत आपण, ब्लॅक सूट. तुमची यादी बनलेली आहे आता ग्रीन हाऊस गॅसेसची. तो ग्रीन हाऊस गॅसेसची तुमची यादी बनलेली आहे, राईट का. तो ग्रीन हाऊस गॅसेसची यादी बनवलेली आहे. साईडला आपण टक्केवारी लिहिलेली आहे. ही टक्केवारी कशाची बरं का, जेव्हा ग्लोबल वॉर्मिंग होईल ना, त्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये हे ग्रीन हाऊस इफेक्टचे ग्रीन हाऊस गॅसेसचे किती टक्के असतील बा, त्याची यादी पण बनलेली आहे. आता एक ब्लॅक सूट जो काही आपला सूट आहे ना, कोणता, त्याला आपण म्हणत असतो सूट किंवा ब्लॅक कार्बन म्हणतो. ब्लॅक कार्बन म्हणजे काय, मी तुम्हाला काल सांगितलं, दिवाचा कंदील जो असतो ना, त्याच्यामधून जे ब्लॅक कलरचं निघत असताना ते, तो हा ब्लॅक कार्बन जो काय ज्याला आपण सूट म्हणतो, हा सुद्धा काय करत असतो बरं का, हा सुद्धा ग्रीन आपलं ग्लोबल वॉर्मिंग करण्यास मदत करतो. कसं बरं का, तापमान वाढण्यामध्ये कसं मदत करतो बरं का. जर का समजा पृथ्वीच्या बाहेर जर का एक कण पडली, तर हे कण काय करतील बरं का, सूर्याची किरणं जे आहेत ना, ते ॲब्झॉर्ब करतील. ॲब्झॉर्ब केल्यानंतर पुन्हा रिफ्लेक्ट करतील आणि इमिट करतील, आणि त्यामुळे काय होणार आहे, किंवा जर का समजा वातावरणामध्ये जर का राहिले, तर वातावरणाचं टेम्परेचर वाढवून टाकत असतील. ठीक, तर त्यामुळे तो पॉईंट बघा. ब्लॅक कार्बन इज अ सॉलिड ऑर एरोसोल थ्रू नॉट अ गॅस दॅट इज कंट्रीब्यूट टुवर्ड द वॉर्मिंग टू द ॲटमॉस्फिअर. ओके, तर वातावरणामधलं तापमान वाढवण्यामध्ये याचा सुद्धा हात आहे का, कारण की हा जो सूट आहे याचा कलर ब्लॅक असल्या कारणाने जे काय टेम्परेचरला ॲब्झॉर्ब करून टाकत असतो, त्यामुळे वातावरणाचं तापमान जे काही वाढून जात असतं. मग बोलण्याचा पॉईंट काय आहे की ग्लोबल वॉर्मिंग होण्यामध्ये ब्लॅक कार्बनचा पण हात असतो. ग्लोबल वॉर्मिंग होण्यामध्ये ब्लॅक कार्बनचा हात असतो, सूटचा हात असतो. सो पुढे सूट बघा, त्याला आपण सूट म्हणत असतो. सूट इज अ फॉर्म ऑफ द पर्टिक्युलर मॅटर. माहिती आहे ना आपल्याला, पर्टिक्युलर सस्पेंडेड पर्टिक्युलर मॅटरमध्ये काय काय सांगितलं तुम्हाला मी, डस्ट सांगितलं होते, सूट सांगितलं होते, आणि स्मोकमधले पार्टिकल जे काय आहेत ना, हे पार्टिक्युलर मॅटर असतात आपले, बरोबर आहे. तो त्यामुळे आता आपण बोलले पार्टिक्युलर मॅटर बोललो ना आपण, त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही पार्टिक्युलर मॅटरमध्ये ब्रॅकेटमध्ये ब्लॅक कार्बन लिहून द्यायचं वाटल्यास. सूट इज झालं. आणि सूट कशापासून तयार होत असतो बरं का, इनकम्प्लीट कंबशनपासून. तर इनकम्प्लीट कंबशनपासून जे काय आहे सूट तयार होत असतो, आणि इनकम्प्लीट कंबशनपासून कार्बन मोनॉक्साईड पण तयार होत असतो. एवढी कहाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता ज्याप्रमाणे ब्लॅक कार्बन होता, त्याप्रमाणे ब्राऊन कार्बन जो काय आहे, तो ब्राऊन कार्बन काय, सो ब्राऊन कार्बन इज क्युटस ऑर अनआयडेंटिफाईड कॉम्पोनेंट ऑफ द ऑर्गॅनिक एरोसोल. बायोगॅस बर्निंग इज अ शोन मेजर सोर्स ऑफ द ब्राऊन कार्बन. तो ब्राऊन कार्बन जो काय आहे, त्या ब्राऊन कार्बनसुद्धा ज्याप्रमाणे ब्लॅक कार्बन ज्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगला हे करत होता ब्लॅक कार्बन, त्याप्रमाणे ब्राऊन कार्बनसुद्धा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये हस्तक्षेप करत असतो. ठीक, सो ब्राऊन कार्बन इज जनरली रिफर टू दॅट ग्रीन हाऊस गॅसेस अँड ब्लॅक कार्बन फॉर द पार्टिकल रिझल्टिंग फ्रॉम इम्प्युअर कंबशन सच ॲज द सूट अँड द डस्ट. आता काय करायचं आहे तुम्हाला, ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे सगळ्यांना टाकायचं आहे, सगळ्यांना ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये टाकायचं आहे. ठीक, आणि ग्रीन हाऊस गॅसेसचे परिणाम आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमध्ये तुम्ही ॲड करू शकाल. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जे की आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अशा पद्धतीचे बाबा ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहे ते लक्षात ठेवायचे तुम्ही. ठीक, तर हा वाला पॉईंट आपण बघितला. आता हे काय MCQ का, हे वाला पॉईंट. ओके, तो इम्पॅक्ट काय काय बरं का, आता इम्पॅक्ट बघू आपण. इम्पॅक्ट बघू. सो इफेक्ट ऑफ द ग्रीन हाऊस इफेक्ट. ठीक आहे, तो ग्रीन हाऊस इफेक्ट जे आहे ना, त्याचा आपल्याला जर बघायला गेला नैसर्गिकरित्या जर का ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, तर आपल्यासाठी चांगला आहे, बरोबर का, कारण की आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर उबदार ठेवतो आहे. सो परंतु प्रमाण जर का वाढला, प्रमाण कशामुळे वाढणार आहे, मानवाच्या कृतींमुळं, तो ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट दिसायला भेटणार आहे. डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर. सो ओझोन लेअरचं डिप्लिशन पण होत असतं, ही पण पॉईंट लक्षात ठेवा. स्मोक अँड एअर पोल्युशन. तो स्मोक तयार होताना दिसायला भेटेल, आणि एअर पोल्युशन पण दिसायला भेटेल, बरोबर. ॲसिडिफिकेशन ऑफ द वॉटर बॉडी. ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर बॉडी काय तुम्हाला दुपारून सांगणार आहे. आणि नंतर ग्रीन हाऊस इफेक्ट. सो रनवे ग्रीन हाऊस इफेक्ट. मग आपल्याला आता जे काही आहे वरचे 4 पॉईंट तरी लक्षात ठेवूया. काय काय बरं का, ग्लोबल वॉर्मिंग होत असते, ओझोन लेअरचं डिप्लिशन होत असतं, एअर पोल्युशन होणारे, स्मोक तयार होतील, आणि ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर बॉडी. तर जेवढे काही वॉटर बॉडी आहेत त्यांची जे काही आहे ॲसिडिफिकेशन होताना दिसायला भेटणार आहे, आणि ॲसिडिफिकेशन झाल्यामुळे जे काय होत असतात आपल्याला माहिती आहे. सो ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण वाढल्यामुळे हे 4 गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. ठीक, 4 गोष्टी लक्षात ठेवणार आहोत. पुढे जाऊ, अजून दिलेत. आता इम्पॅक्ट काय बघा. आता मला एक सांगा बरं का, जर का समजा ग्लोबल वॉर्मिंग जर का झाली, तर ग्लोबल वॉर्मिंगचे हे जे काही घटना घडल्यात, या 4 घटना ज्या काही घडल्यात, यांच्यावरून परिणाम काय होतील बरं का. तुम्ही म्हणाल की ग्लोबल वॉर्मिंग जर का झाली, तर इतकी गरमी बढेल, आणि गरमी बढल्यामुळे काय रात्री कोणाला झोप पण सुखाची लागणार नाही. बात झोपाची राहू द्या, परंतु जो काही एखादा डोंगराळ पार्ट जो काही आहे, त्या डोंगराळ भागामध्ये कोणत्या ज्या ठिकाणी बर्फ वगैरे पडत आहे, तिथं बर्फ वितळताना दिसायला भेटेल, बरोबर का. नंतर ओझोन लेअरचं त्या डिप्लेशन होत आहे, तर ओझोन लेअरचं डिप्लेशन झाल्यामुळे UV रेचा प्रॉब्लेम दिसायला भेटेल, राईट की नाही. तर कोणकोणते प्रॉब्लेम होतील आता ते बघू. मेल्टिंग ऑफ द आईस कॅप, एक्स्ट्रीम क्लायमेट इव्हेंट,
पुढे इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, रायझिंग हेल्थ रिलेटेड इश्यू, नंतर बायोडायव्हर्सिटी लॉस आणि नो फूड सिक्युरिटी. आता सांगा बरं का रे, मला एक बात सांगा, अन्न बघा, अन्न उन्हाळ्यामध्ये तुम्हाला चांगल्यापणे आठवत असेल, सकाळी केलेली भाजी 3-4 वाजेपर्यंत जर का बघायला गेलात ना, तर ती भाजी खराब होऊन जात असते. आलं का? म्हणजे जे काही अन्न आहे ते अन्न जास्त टाईम टिकू शकत नाही. तर मग ग्लोबल वॉर्मिंग जो इफेक्ट आहे ना, त्या ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टचा परिणाम तुम्ही समजू शकतात. काय बरं का? तर बर्फ वितळणार, क्लायमेटमध्ये खूप सारा चेंज दिसायला भेटाल, लोक सुखाने झोपणार नाही, राईट का? आणि दिसायला काय भेटेल बरं का? रात्री बघा का दिवसा बघा, अन्न जे काय आहे जास्त टिकून राहणार नाही. अन्न जे काय आहे, फूड सिक्युरिटी व्यवस्थित राहणार नाही. पॉईंट लक्षात येतात का तुम्हाला रे? इम्पॅक्ट काय सांगितले मी ते पॉईंट लक्षात आले का? सो इथे मी काय काय लिहिणार आहे, हे पॉईंट सगळे लिहिणार आहेत. जसं की काय, ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये वाढ झाल्यामुळे, ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये वाढ झाल्यामुळे होणारे परिणाम 1, 2, 3, 4 लिहायचे, 5 लिहून टाकायचे. आणि यांचे डिटेलमध्ये होणारे माणसावरती परिणाम म्हणा किंवा वातावरणामध्ये, हे सगळ्या गोष्टी लिहून टाकायचे. ठीक. तर अशा पद्धतीने जे काय आहे आपण ग्रीन हाऊस इफेक्टबद्दल बघितलेलं आहोत. याच्यावरती असणारे क्वेश्चन मी दुपारी घेणार आहे. ठीक आहे. तर परिणाम कसे कमी, आज आपण जे काय आहे काही पण करून एअर पोल्युशन आपण आज संपवणार आहोत. एअर पोल्युशन संपून जाईल, वॉटर पोल्युशन बी संपू शकतं, कारण की वॉटर पोल्युशन छोटंसं आहे. तो वॉटर पोल्युशन आज आणि उद्यामध्ये आपण हा चॅप्टर संपून टाकूया. काही करून आपण आज आणि उद्यामध्ये हे चॅप्टर संपून टाकू, एंड करून टाकू. ठीक. तो इथं मी आता थांबतो.